नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विडीज अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश ग्रामरची थिअरी तर आपण घेतच आहोत, परंतु त्यासोबत प्रिव्हियस इयर क्वेश्चनची प्रॅक्टिस पण हवी। त्यामुळे आजपासून आपण 2019च्या सर्व शिफ्टच्या इंग्लिशच्या प्रश्नपत्रिका घेणार आहोत। चला तर सुरुवात करूयात आजच्या पहिला प्रश्नपत्रिकेला। तर पहिला प्रश्न बघूया प्रश्नपत्रिकेतला। चूज दी ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन फॉर दी गिवन सेंटेन्स। सेंटेन्स वाचून घ्या। सक्सेस डॅश डॅश लाईफ डिपेंड्स डॅश डॅश गुड हेल्थ। तर आता डिपेंडच्या नंतर बऱ्याच जणांना माहिती आहे कोणतं प्रिपोजिशन येतं, तर ते येतं ऑन। तर कोणत्या कोणत्या दोन ऑप्शनमध्ये ऑन आहे, तर ह्या दोन ऑप्शनमध्ये वरील दोन ऑप्शनमध्ये ऑन आहे, तर खालचे दोन ऑप्शन कटले। आता दोन्ही ऑप्शनमधले प्रिपोजिशन ठेवून बघा, वाक्यात बरोबर येत असेल तर ते फील व्हायला पाहिजे वाक्यातून की ते बरोबर आहे की नाही। त्यानंतर सक्सेस इन लाईफ डिपेंड्स ऑन गुड हेल्थ, हे बरोबर वाटतंय। मग पुढचा ऑप्शन बघा, सक्सेस फॉर लाईफ डिपेंड्स ऑन गुड हेल्थ, तर हे दुसरं फील होत नाही चांगलं, त्यामुळे हे ऑप्शन उत्तर नसणार। त्याचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1, सक्सेस इन लाईफ डिपेंड्स ऑन गुड हेल्थ, हे त्याचं उत्तर असणार विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर प्रश्न 77वा, चूज दी ऑप्शन विथ अप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाक्याचे भाग पाडता यायला हवे। आता वाक्याचा हा सब्जेक्ट आहे, हिज ॲक्टिंग करिअर, त्यानंतर सॅंग ही वर्ब आहे, आणि त्यानंतर त्याला ऑब्जेक्ट पाहिजे। ऑब्जेक्ट हा नेहमी प्रोनाऊन किंवा नाऊन असतो, तर इथे मेडिओक्रिटी होईल, म्हणजे त्याचा सुमारपणामुळे त्याचं ॲक्टिंग करिअर बुडालं असं त्याचा अर्थ आहे। त्यानंतर प्रश्न 78वा, चूज दी अप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाउन टू कंप्लीट दी सेंटेन्स। ए डॅश ऑफ वर्शिपर्स असेंबल इनसाइड द मसॅक एव्हरी फ्रायडे। तर ते म्हणतायत जे भक्त आहेत त्यांच्या जमावाला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात कॉन्ग्रिगेशन। भक्तांच्या जमावाला काय म्हणतात, तर कॉन्ग्रिगेशन। बाकीचे ऑप्शन सांगतो। कोर्स म्हणजे जे गायकांच्या मागे गातात बरेच जण, त्याला कोर म्हणतात। त्यानंतर ट्विन म्हणजे जुळे, आणि त्यानंतर टीम म्हणजे संघ, आपले क्रिकेट टीम वगैरे असतात त्याला टीम म्हणतात। प्रश्न 79वा, आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन आयडेंटिफाय द सिम्पल सेंटेन्स। ज्या वाक्यात एक सब्जेक्ट, एक क्रियापद आणि एक ऑब्जेक्ट असतं त्याला सिंपल सेंटेन्स म्हणतात। ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे त्याचं। त्यानंतर 80वा प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द मॉडेल ऑक्झिलरी फॉर द गिवन सेंटेन्स। विद्यार्थी मित्रांनो, हे आहे कंडिशनल सेंटेन्स, त्यासाठी तुम्हाला कंडिशनल सेंटेन्सचे नियम माहीत पाहिजे। इफ कंडिशनल सेंटेन्समध्ये दोन वाक्य असतात। जर इफच्या वाक्यात सिंपल प्रेझेंट टेन्स असला तर त्यानंतरच्या वाक्यामध्ये विल प्लस वर्बचा पहिला फॉर्म असतो, त्यामुळे याचं उत्तर असणार विल, आय विल मेक। प्रश्न 81वा, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स। करिश्मा पुट्स हर हर्ट अँड सोल इन टू द एनिथिंग शी अंडरटेक टू डू, शी इज डॅश डॅश। आता हे म्हणतायत करिश्मा जेही काम करते ती मनापासून करते, तिनं जे हाती घेतलं आहे ते एकदम मनापासून इमानदारीने करते, तर त्याला काय, तशा व्यक्तीला काय म्हणतात, डेडिकेटेड पर्सन। तर ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे आपलं। प्रश्न 82वा, चूज दी अप्रोप्रिएट आर्टिकल टू द कंप्लीट द गिवन सेंटेन्स डॅश डॅश डेन्युबे स्टील फॉर्म्स। आता वाक्याच्या नंतर कधीही प्रिपोजिशन आलं तेव्हा नामाच्या समोर दी लावतात। त्यानंतर द डिन्युबे स्टील फॉर्म डॅश डॅश क्रुशियल पार्ट ऑफ डॅश डॅश नेशन्स ट्रेड अँड कॉमर्स। आता इथं त्यांना सांगायचं आहे आपला एक महत्त्वाचा पार्ट आहे, तर ए इथं येईल, दी ए आणि इथे दी येईल। असा ऑप्शन कोणता आहे,
तर तो ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न 83. चूज द मोस्ट सुटेबल कंजक्शन टू द कंप्लीट द गिवन सेंटेन्स. द वेदर वॉज फाईन डॅश डॅश वी डिसाइडेड टू गो आउट ऑफ फॉर लॉंग वॉक. तर वाक्याचा अर्थ काय म्हणतोय की वातावरण एकदम चांगलं होतं आणि आम्ही बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. तर आणीला काय येईल? अँड. ऑप्शन क्रमांक 2. बट येऊ शकत नाही, परंतु नाही, बिकॉज नाही आणि ॲज नाही. ॲज म्हणजे म्हणून. प्रश्न 84. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. ही डायड ए डॅश डॅश डेथ. कशी असती डेट? त्यांना म्हणायचं इथं की त्याला वीरमरण आले, तर ग्लोरियस म्हणतात त्याला वीरमरणला. जरा बराच दिवसापासून याचा यूज केला नाही या सॉफ्टवेअरचा, त्यामुळे जरा थोडा अडचण आली. ही डायड ए ग्लोरियस डेथ. मॅग्निफिशंट डेथ नसती, ग्रेट डेथ नसती, सुपरफिशियल डेथ नसती, तर ग्लोरियस डेथ, वीरमरण म्हणायचं आहे त्यांना. त्यानंतर चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. आय डॅश डॅश द आन्सर अँड अपॅरंटली नायदर डॅश डॅश सुषमा. तर आता इथे आपल्याला वर्बचा सिंग्युलर फॉर्म पाहिजे, कारण की सुषमासाठी सिंग्युलर फॉर्म येईल आणि आयसाठी प्लुरल फॉर्म येईल. तर ऑप्शन क्रमांक 2. आय डोंट नो आन्सर अँड अपॅरंटली नायदर डज सुषमा. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे त्याचं. त्यानंतर प्रश्न 86. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कलेक्टिव्ह नाऊन. तर आर्मी कलेक्टिव्ह नाऊन आहे. त्यानंतर कॅटल म्हणजे गुरेढोरे, पब्लिक म्हणजे सगळे गोळा झालेले लोक आणि पर्सन म्हणजे व्यक्ती, तर हे कलेक्टिव्ह नाऊन नाही. त्यानंतर प्रश्न 87. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. द सीन्स ऑफ क्राईम वॉज लोड डॅश डॅश टू लुक ॲट. तर लोड नंतर कधीही सम येत असतं. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर असणार. त्यानंतर 88 प्रश्न. चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स फॉर द गिवन सेंटेन्स. इफ इट रेन्स ही सेड वी विल स्टे इंडोर्स. तर जेव्हाही बोलणाऱ्याचे तोंडाचे शब्द दाखवायचे असतील तर तेव्हा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये ते सांगितले जातात. तर ऑप्शन क्रमांक फक्त 2मध्येच आहे तसं वाक्य. इफ इट रेन्स, इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा आलेला आहे कारण की तो म्हणाला इफ इट रेन्स वी विल स्टे इंडोर्स. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न 89. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब दॅट इज इन ॲग्रीमेंट विथ द सब्जेक्ट व्हेन द फोन डॅश डॅश जोकोब हॅड बीन रायटिंग इन हिज जर्नल. तर इथे भूतकाळ रूपी क्रियापद आलेलं आहे, त्यामुळे कॉम्बिनेशन होण्यासाठी पहिलंही वाक्य भूतकाळातच पाहिजे. तर ऑप्शन कोणते कटणार? हे 2 ऑप्शन कटणार. हे येऊ शकतं किंवा हे येऊ शकतं, परंतु दोन्ही वाक्य परफेक्ट पास्ट टेन्समध्ये नसतात. त्यामुळे पहिलं वाक्य हे सिम्पल पास्ट टेन्समध्ये असेल आणि दुसरं वाक्य हे परफेक्ट पास्टमध्ये. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर असणार. प्रश्न 90. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन बेस्ट कंबाईन्स द टू गिवन सेंटेन्स. आय वॉज द क्लास टॉपर इन माय क्लास. आय वॉज नॉट सिलेक्टेड इन द इंटरव्ह्यू. आता इथं कॉन्ट्रास्ट विरुद्ध गोष्ट सांगितलेली आहे. पहिल्या वाक्यात जी गोष्ट सांगितली त्याच्या विरोधात दुसरी वाक्य सांगितलं आहे, त्यामुळे दो आल्दो हे कंजक्शन वापरावं लागेल, तेव्हा ते कॉन्ट्रास्ट होईल. आणि ते फक्त पहिल्याच वाक्यात आहे. दो आय वॉज द क्लास टॉपर इन माय क्लास, आय वॉज नॉट सिलेक्टेड इन द इंटरव्ह्यू. जरी मी माझ्या वर्गातला टॉपर असेल, परंतु माझी निवड इंटरव्ह्यूला झालेली नाही. प्रश्न 91. चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल फॉर द गिवन सेंटेन्स. डॅश डॅश ए फ्यू इयर्स ॲगो
आवर चिल्ड्रन वेंट टू स्टडी इन डॅश डॅश युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका लिव्हिंग अस विथ डॅश डॅश एम्प्टीनेस. आपण बऱ्याच कथा वाचत असतो तेव्हा आपण त्याच्यात वाचत असतो ए फ्यू इयर ॲगो आवर चिल्ड्रन वेंट टू स्टडी इन. ज्याही देशाच्या समोर युनायटेड रिपब्लिक येतं त्याला दी लागत असतं. तर असा कोणता ऑप्शन आहे? पहिला ए आणि नंतरचे दी ऑप्शन असणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 1मध्ये येतं आहे. ऑप्शन क्रमांक 3 नसणार, 2 नसणार आणि 4ही नसणार. तर ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर असणार. ए फ्यू इयर अगो द युनायटेड स्टेट्स अमेरिका लिव्हिंग अस विथ ॲन एम्प्टी. ह्या शब्दाचा पहिला वर्ण काय आहे? तर एम्प्टी ए, त्यामुळे ॲन येईल. असे हे 2019मधील एका प्रश्नपत्रिकेचे 15 प्रश्न झालेले आहेत. प्रश्नपत्रिका कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा भेटूयात अशाच प्रश्नपत्रिका घेऊन. तोपर्यंत बाय बाय.